जमेल तेवढं शिक्षण घेतलं, त्यात नशिबाने साथ दिली. खासगी कंपनीत नोकरी मिळाली आणि नंतर लग्नही झालं. एका अनाथालयातल्या मुलीबरोबर भटकणारं हे जीवन स्थिर झालं. त्यात देवाने एका गोजीरवाण्या बालकास पाठवलं आमच्या लहानच्या. मी भूतकाळ विसरलो. अगदी सर्वसामान्य माणसासारखा जगलो बायका मुलांच्या भविष्यासाठी. स्वप्नातले ते काही वर्ष अगदी सहज संपली, काही क्षणांसाठी. पण माझं पाठलाग करणार माझं दुर्दैव एके दिवशी अचानक माझ्या पुढे उभं राहिलं. तीच रात्र, पुन्हा तीच रात्र, पूर्वीप्रमाणेच, किंबहुना अधिक चिळसवाणी आणि निष्ठुर रात्र. रात्रपाळी संपण्यापूर्वीच मी घरी परतलो. सर्व काही शांत होत. खिडकीच्या फटीतून मला घरातला प्रकाश दिसत होता. बायको जागीच असावी म्हणून सहज फटीतून हात पाहिलं आणि पाहिलं पुन्हा तेच दृश्य सेमी माझ्या लहानपणी पाहिलं होतं. माझी बायको एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या मुलाबरोबर प्रणयानं धुंद झाली होती. माझं अस्तित्व झुगारलं होतं तिच्या मनानं. अंगावरील कपड्यांप्रमाणे मस्तक सुन्न झालं. शरीर बर्फाप्रमाणे गोठे की काय असं वाटायला लागलं. अंगात सैतान संचारला. संतापाने कळ झासळला खिडकीतून आणि दाराला धडकी मारल्या. हरामखोर सावध झाले आणि मी दार उघडण्याची वाटच बघत होतो. तूच दार उघडलं. समोर उभा होता तुझ्या. मी बेभान होऊन का शिलगावला त्याच्या मस्तकात. पण कमीना शिताबीळ चुकून पळाला अंधारात आणि तो गज